आज मी तुम्हाला आमच्या इकडे रविवारचा आठवडी बाजार कसा भरतो हे दाखवणार आहे। अगदी स्वस्तात मस्त असं सर्व ह्या बाजारात मिळतं। कशा प्रकारे भरतो तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आता आपण बाजारात जाणार आहोत। घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर बाजार आहे। त्याआधी आपण घेणार आहोत तांदूळ। तर आता तुम्हाला मी तांदळाच्या दुकानात जाऊन तांदूळ घेते आणि त्यानंतर बाजार दाखवते। इथे पहा आपल्याला सर्व प्रकारचे तांदूळ भेटतात। अगदी तांदूळामध्ये 20 ते 25 प्रकार आहेत, तुम्ही पाहू शकता। तर पहा तांदूळाच्या नावासह यावर रेटही लिहिलेले आहे, त्यामुळे दुकानदाराला जाऊन विचारायचा काही प्रश्नच नाही की हा कसा किलो आणि तो कसा किलो। तर इथे पहा आपण सोना मसुरी तांदूळ पाहूयात। तर पहा अशा प्रकारे सोना मसुरी तांदूळ आहे, याचा रेट आहे 42 रुपये किलो। स्टीम कोलम तांदूळ आहे 45 रुपये किलो। तर हा तांदूळ मी घेणार आहे आणि याच्या मागे पलीकडे कणी आहे, त्यामध्ये मी इंद्रायणी कणी घेणार आहे। मागच्या साईडला पहा अजून हे तांदळाचे प्रकार आहेत, हेही अगदी 15 प्रकार आहेत, तुम्ही पाहू शकता। तर ह्यातील आपण घेणार आहोत इंद्रायणी कणी। इथे मी आता 2 प्रकारचे तांदूळ घेतलेले आहे आणि एवढी मोठी पिशवी बाजार करायला आणलेली आहे, तुम्ही पाहू शकता। चला आता आपण 5 मिनिटं लागतील आपल्याला बाजारात जायला। आमच्या जवळच्या दुकानातूनच मी हे घेतले होते। आता आपण बाजाराकडे जाऊया। इतका मोठा बाजार आहे की अगदी चालून पाय दुखतात। तर पहा इथे सर्व ज्वेलरी आहे, पुढे गाडी पार्किंगसाठी जागा आहे, दोन्ही साईडनी इथे बाजार भरलेला आहे। तुम्हाला हळूहळू दाखवते, व्हिडिओ पाहत राहा। इथे पहा चटई अगदी मस्त अशा रग स्वस्त दरात भेटतात। सांगताना खूप किंमत सांगतात, पण अगदी स्वस्त दरात हे आपल्याला इथे भेटतात। हा रविवारचा आठवडी बाजार आहे। इतके प्रकार असतात की काय घेऊ आणि काय नको असे होते आणि अगदी कमी दरात इथे सर्व भेटते आणि इथे लोक लांबून येतात आणि आठवड्याचा बाजार करून घेऊन जातात। इथे पहा जेंट्स लेडीज अंडरग्राऊंडपासून सर्व वस्तू आहेत, तुम्ही पाहू शकता आणि हे लोक अगदी कमी दरात इथे देतात। पलीकडे फ्रीजचे कवर, वॉशिंग मशीनचे कवर, परकर, गाऊन बरेच आहे। खूप मोठ्या प्रमाणात इथे बाजार भरतो। मला भाजी घ्यायच्या आहे, त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला आता भाजी मंडई जाऊन दाखवते। 2 मोठ्या भाजी मंडई इथे आहे। आत गेले की गरगर असे डोळे फिरतात। इथे पहा अगदी हिरवीगार शेपू, मेथी, पालक आहे। एकीकडे खारीक, टोस्ट, बिस्किट याचे दुकान आहे आणि इथे आता आपण घेऊया शेपू आणि कोथिंबीर। तर पहा किती छान हिरवीगार शेपू आहे, तुम्ही पाहू शकता आणि इथे कोथिंबीरही आहे आणि अगदी कमी दरात शेपू भेटली आहे 10 रुपयाला आणि कोथिंबीर हे 10च्या 2 भेटलेले आहे। तर पहा किती छान कोथिंबीर आहे। पुढे पाहूयात तर पहा अगदी सर्व भाज्या आणि जास्त क्वांटिटी प्रमाणात इथे तुम्हाला पाहायला भेटतील। तर या दिवसात टरबूज कसं काय आले काय माहीत नाही, पण टरबूज पण इथे विकायला आहेत। पलीकडे संत्री आहेत विकायला। फळंही इथे खूप मोठ्या प्रमाणात असतात। पहिल्या मैदानात जो बाजार भरतो तर त्याचा मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवत आहे। तर पहा पहिले मैदान एवढे मोठे आहे, अगदी तिथे गेले की गरगर असे डोळे फिरतात, डोके दुखते, कुठे जावे आणि कुठे नाही असे होते, काय घ्यावे आणि काय नाही असे होते। इथे पहा सर्व इथे तुम्ही मसाल्याचे प्रकार पाहू शकता। अगदी जे नाहीत ते इथे मसाल्याचे प्रकार आहेत आणि पहा इथे मला ओवा घ्यायचा आहे। आता आपण इथे एक पुडी घेऊया ओवाची। त्यानंतर पहा मस्त गाजर, बोरं आणि टोमॅटो, वाल सर्व छान प्रकारे इथे विकायला आलेले आहे। अगदी क्वांटिटी जास्त प्रमाणात आहे। इथे वाळलेली हिरवी मिरची आणि सर्व प्रकारचे खडे मसाले, सुके मसाले तुम्हाला पाहायला भेटतील अगदी जास्त प्रमाणात आणि खूप दुकाने इथे आहेत। कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, पनीर मसाला सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला इथे भेटतील। टोमॅटोही इथे आहे 30 रुपये किलो टोमॅटोचा दर आहे इथे। तर एकीकडे इथे पहा फुटाणे, शेंगदाणे याचेही दुकान आहे। एका ठिकाणी तुम्हाला सर्व मिळेल आणि तेही अगदी कमी दरात। तर हा बाजार कुठलचा आहे, कोणी ओळखले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। एकीकडे पहा सर्व प्लास्टिकचे आहे। इथे मी एक शिवसाठी गल्ला घेतलेला आहे, तो मला म्हणे की आई येताना मला गल्ला आण। तर अशा प्रकारे मी गल्ला घेतलेला आहे, माझे जो इथे मिळाला तो। सर्व प्लास्टिकचे भांडे आणि ज्वेलरी इथे तुम्हाला पाहायला भेटतील। त्यानंतर इथे लसूण पहा किती जास्त प्रमाणात आहे
विकण्यासाठी. तर सर्व प्रकार आहे, 2 ते 3 प्रकारचे लसूण आहे तिथे. आता आपण पुढे जाऊया. तर ह्यावेळेस थंडीच्या दिवसात भाजीपाला जास्त प्रमाणात येतो. इथेही खडे मसाले तुम्हाला दिसत असतील. पोंगे आहे सर्व प्रकारचे. पलीकडे सोयाबीन वगैरे विकायला आहेत. आता इथे मी मावशींना विचारते की वाटाणे कसे आहे, मला वाटाणे घ्यायचे आहे. तर 20 रुपये पावशेर इथे मावशींनी वाटाणे दिलेले आहे. पावशेर वाटाणे घेतलेले आहे मी आणि दीदी इथे पैसे देत आहे. तर आता वाटाणे घेऊयात. त्यानंतर बाजारात आता हरभरेही विकायला आलेले आहे. हरभऱ्याची एक गड्डी घेतलेली आहे. याची किंमत मला 20 रुपये पडलेली आहे. 20 रुपयात अगदी छान दाणे असलेली हरभऱ्याची गड्डी मी घेतलेली आहे. पहिलं जे भाजी मार्केट आहे तिथून आता आपण बाहेर पडणार आहोत. तर इथे बाहेर पहा, अगदी पुरणाची चाळणी देखील विकायला आहे. तुम्ही पाहू शकता. एकीकडे मी तुम्हाला दाखवत आहे आणि 60 ते 70 रुपये इतक्या कमी दरात ही आपल्याला इथे भेटते. इथे सर्व लाकडी भांडे तुम्हाला पाहायला भेटतील. तर चपाती शेकण्यासाठी जे आहे ते मला घ्यायचे आहे. इथे मी किंमत विचारली आहे, त्यांनी मला 60 रुपये सांगितली आहे. पण मी पुढे जाऊन अजून ह्यापेक्षा चांगले भेटतील का नाही ते पाहणार आहे. इथे पहा, सर्व प्रकारची फळं आहे अगदी जास्त प्रमाणात. पेरू, संत्री, पलीकडच्या साईडलाही भरपूर फळं आहेत. सफरचंदही सध्या स्वस्त आहेत इथे. एकीकडे इथे पहा, सर्व प्लास्टिकचे भांडे आहे. हे तुम्हाला फक्त 20 रुपयात भेटणार आहे. जेवढे बघावे तेवढे इथे कमी आहे. घरउपयोगी वस्तू, कपडे, चटई, परत रग, चादर जे नाही ते इथे आहे. इतके आहे की मला त्याची नावं पण आता तुम्हाला सांगायला सुचेना. तर इथे मी घेतलेला आहे एक चिमट्याचा बॉक्स. माझी मुलं जी आहेत ती गॅलरीतून चिमटे खाली फेकून देतात. 3 ते 4 बॉक्स माझे वापरून झालेले आहे. कपडे गॅलरीमध्ये ग्रिल आहे, तिथे वाळत घालावे लागतात. त्यामुळे मी परत एक चिमट्याचा बॉक्स घेतलेला आहे. 20 रुपयाला इथे चिमट्याचा बॉक्स आहे. कोणतीही वस्तू घ्या 20 रुपयाला. इथे पहा, एक स्केच पेनचा बॉक्स घेतला आहे मी शिवसाठी. मला फक्त 10 रुपयात हा बॉक्स मिळाला आहे. आणि त्याबरोबरच आपण इथे घेतले आहे जय श्रीरामचे किचन. मला खूप आवडले. मी माझ्या मिस्टरांसाठी घेतलेलं आहे. खूप मस्त आहे किचन, तुम्ही पाहू शकता दोन्ही पण. पुढे पहा, लहान मुलांसाठी इथे कपडे भेटतात अगदी स्वस्त दरात. 150 मध्ये पॅन्ट आणि टॉप अशा प्रकारे इथे कपडे भेटतात. लहान मुलांसाठी खेळणी देखील इथे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र पाहायला भेटेल. खूप छान आणि लेटेस्ट डिझाईन इथे मंगळसूत्रामध्ये आहेत. आता दुसऱ्या भाजी मंडईमध्ये एंट्री करूयात. तर पहिले टोस, खारी वगैरे विकायला आहे. त्यानंतर इकडे केळं पाहू शकतात तुम्ही आणि नंतर सगळीकडे भाजीपालाही विकायला आहे. मशरूमही इथे भेटतात. आणि हा दुसऱ्या भाजी मंडईचा व्ह्यू आहे. एका शेजारी एक असे 2 मैदानं आहेत. खूप मोठा भाजी मंडईचा इथे बाजार भरत आहे. आणि बाहेरच आपण पाहूयात, इथे लोणचे तुम्हाला विकायला दिसत असेल भरलेले. तर हे फक्त 30 रुपयात एवढं लोणचं भेटतं. तर दुकानात घ्यायला गेलं आपण तर हे लोणचं आपल्याला 10 रुपयाचं अगदी कमी भेटतं. पण हे लोणचं घरगुती आहे आणि खायलाही खूप छान लागतं. मी दरवेळेस आणत असते. लोणच्यामध्ये इथे 2 प्रकार तुम्हाला दिसत असतील. एक हिरवं दिसत असेल आणि एक लाल प्रकारचे. घरगुती असल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते. चला आता आपण दाखवून तुम्हाला बाजारात आपण घरी चाललेलो आहोत. आता घरी जाऊन आपण पुढचा ब्लॉग पाहू. अजून खूप मोठा बाजार. आता मी घरी आलेले आहे आणि मस्त आपली खरेदी आज केलेली आहे रविवारच्या बाजारामध्ये. तर माझा आजचा लूक पहा कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझे अजून इंटरेस्टिंग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.